नमस्कार, वेलकम टू माय मिनी व्लॉग. तर बघा, कधी कधी ना आपण स्त्रियांमध्ये कुठून इतकं बळ येतं, काय येतं देव जाणे. पण खरंच त्यावेळेची जी एनर्जी आहे तर ती अगदी अशी ना नेक्स्ट लेवलची असते. असं मी का बरं म्हणत आहे तर ते व्हिडिओमध्ये समोर तुम्हाला कळेल. तर या नवरात्रीच्या 7 दिवसांमध्ये बघा, मला ना 14 सप्तशतीचे पारायण करायचे होते. अर्थातच एका दिवसाला 2 पारायण आणि एका पारायणाला 2.5 तास लागतात. तर बघा, पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी मी ना एकच पारायण केलं. त्यामुळे मग कुठल्या तरी 2 दिवसांमध्ये मला 3 पारायण करावे लागणार होते. तर त्यामुळे मग तिसरा आणि चौथा दिवस म्हणजे नवरात्रीचा तिसरा आणि चौथा दिवस मी निवडला. एक पारायण सकाळी झालं, 10ला सुरू केलं आणि त्यानंतर मग आपल्या दुपारचे जे काही कामं असतात ते आटोपले. त्यानंतर मग दुपारी पुन्हा आणखी 3-3:30ला मी एक पारायण चालू केलं आणि त्यानंतर मग पुन्हा आणखी सायंकाळचं झाडत काढणं, भांडे घासणं, थोडीशी फ्रेश झाली, स्वयंपाक ठेवला आणि त्यानंतर देवाजवळची दिवावात, पुन्हा आपली देवी आई जवळची दिवावात आणि त्याच्यानंतर मग पुन्हा आणखी सप्तशतीच्या पाठांना म्हणजे पारायणाला सुरुवात केली. त्याच वेळेला किट्टूने सुद्धा तिचे चालीसा पाठ सुरू केलेले. तर बघा, म्हणजे एका पारायणाला 2.5 तास. तर अर्थातच आज 7.5 तास माझे या नुसत्या पारायणामध्ये गेले आणि त्यानंतर मग आपली देवपूजा, घरकाम. तर असं काय काय चालू असतं. तर कंटिन्यू 7.5 तास पूजेमध्ये ग्रंथ वाचणं, अध्याय वाचणं, कंटिन्यू नाही पण तरी बघा 2.5 तास कंटिन्यू बसावं लागतं. आणि आजचे 3 पारायण, जे पारायण करतात त्यांना माहिती असेल की किती वेळ लागते. तर पारायण झालं, स्वयंपाक ना थोडाफार आटोपला, पोळ्या बनवायच्या राहिलेल्या होत्या. तर पारायण झालं, त्यानंतर मग ना अग्यारी करते मी, रात्रीला हवन करते. त्यानंतर मग आरत्या झाल्या आणि आरत्या झाल्या त्याच्यानंतर मग बघा, किचनमध्ये ना माझं थोडंसं काम म्हणजे पोळ्या बनवायच्या शिल्लक राहिलेल्या होत्या. तर त्या पोळ्या बनवून घेतल्या आणि बघा त्याचं म्हणजे पोळ्या झाल्या आणि त्यानंतर मग जेवणं खाणं आटोपला आणि किचन मी क्लीन करायला घेतली. स्वयंपाकानंतर किचनची जी अवस्था आहे तर ती बघा अशा प्रकारे असते. आता विचार केला की दिवसभर म्हणजे कंटिन्यू असं वाचणं झालं, त्यामुळे डोकं ना खूप असं गरगरल्यासारखं वाटत होतं. तर भांडे राहू द्यायचे. पण दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा 5-5:30 वाजता उठून हा भांड्यांचा पसारा आवरायचा म्हटलं तर ते डोक्याचं वरचं काम होतं. त्यामुळे मग म्हटलं नको, आता स्वच्छ करायचे. तर सगळे भांडे स्वच्छ करून घेतले. गॅस ओठा पुन्हा आणखी स्वच्छ करून घेतला, कारण रोज सकाळी लवकर उठून मग बघा असं खरकटलेलं म्हणजे किचन बघितलं की पुन्हा आणखी डोकं खराब होतं. त्यामुळे मग गॅस ओठासुद्धा स्वच्छ करून घेतला. वातावरण सध्या खूप गरम होत आहे, त्यामुळे माठातलंच पाणी आम्ही सगळे पितो. तर माठसुद्धा भरून घेतला. म्हणजे बघा, एकंदरीत आज जो लॉंग व्हिडिओ मी शेअर केला तुमच्यासोबत आणि जो शॉर्ट व्हिडिओ शेअर केला तर ते दिवसभराचं रुटीन. आणि या पूर्ण याच्यामध्ये बघा, खरंच ना कधी कधी स्वतःवरच म्हणजे इतकं प्राऊड फील होतं की कुठून इतकी एनर्जी येते आणि काय येते. कारण बघा, कधी कधी ना थोड्याशा कामामध्ये थकवा जाणवतो आणि आज दिवसभर सतत काय ना काय चालू आहे तरी थकवा जाणवला नाही.